ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। विधानसभेमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं। जनतेनं भरभरून मतं या महायुतीला दिलं, त्याचं सारं श्रेय या महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आहे। महायुतीच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये जे लोकोपयोगी काम केले त्याचं फळ आज आपल्याला या ठिकाणी दिलं गेलं। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले। त्या संदर्भात महायुतीच्या वतीने या ठिकाणी जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना जनतेने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद। पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या सर्वांना युतीला महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निवडून दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आज जल्लोषाचा कार्यक्रम उद्या येणाऱ्या संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावरती माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेणार आहेत। त्या शपथविधीला आपल्या सोलापुरातून त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या। महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं। माननीय देवेंद्रजींची आज मुख्यमंत्री पदावरती जाहीर केलेलं आहे पक्षाने आणि उद्या ते शपथविधी घेणार आहेत। त्याच्याबरोबर उपमुख्यमंत्र्यांचा पण शपथविधी होणार आहे। महायुतीला या महाराष्ट्राने जे बहुमूल्य असं मत देऊन अभूतपूर्व यश दिलेलं आहे ते सार्थ करून दाखवतील आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्यांचा तिघांचाही कार्यकाळ माननीय एकदांची आणि माननीय अजितदादा यांच्याबरोबरचा कार्यकाळ अभूतपूर्व यशाचा आणि विकासाचा जाईल हा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करते आणि यांना